असंही विधान। युतीच्या संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं, राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश। सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजपच्या मंत्र्यांची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात मार्गदर्शन करणार। शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि आरोग्य केंद्राच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची मंत्री जयकुमार गोरेंची कबुली। काम न होताच 2,44,00,000चं बिल काढल्याचंही समोर। अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटी रुपयांची फसवणूक। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सरकारनं काढलेल्या शेकडो जीआरचा घेतला गैरफायदा। राज्यातल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश। वंचितसोबत काडीमोड घेतल्यानंतर एमआयएमनं शोधला नवा गडी। इम्तियाज जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षासोबत बैठक। आगामी निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम मतांची मोड बांधण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। गिरीश महाजनांचा मोठा दावा। थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं भाकीत। ठाकरे एकत्र येण्यामुळे हादरले, आदित्य ठाकरेंचा निशाणा। दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला होणार। कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावरती तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावरती निर्णय देणार। देशामध्ये गरिबांची संख्या हळूहळू वाढतीये आणि पैसा काही मोजक्या लोकांच्या हातात आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून गरीब आणि श्रीमंतांमधल्या वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। गोदा काठावरील रस्त्यावरती पाणी आल्यामुळे नागरिकांची गैरसोय।